केला. होय, आपला प्रश्न योग्य आहे, पण मला एक सांगा, काय? ज्या भांडवाने जो पृथ्वी दिग्विजयासाठी अश्वबंधन केलं, हा, त्या पत्रिकेवर काय लिहिलं होतं? एकच, ज्याच्यानी शौर्य सामर्थ्य मला करेल त्यालाच तो अश्वबंधन करावा. ब्राह्मणानं अश्वबंधन करू नये वा, असं लिहिलं होतं. मुळेच नाही. मग काय छान बोलला. राधाई, छान बोलला. केवळ युधिष्ठिरे मांडला श्रीराग, त्या निमित्त सोडला हात रंग. पार्थ असे रक्षणाची सांग त्याचे श्रीरंग सहजकारी. तो रूपाचे बलाढ्यपूर्ण, रूप से बलाढ्यपूर्ण. त्यानेच बंधन करावा हा श्याम कर्ण. युद्ध करुण्या अर्जुन रणी आम्ही टप्प्याटप्प्याने जातो. मी काय दिलेलं होणार त्याच्यापूर्वी त्यांनी काय दिलेलं नाही तरी मला ऐकायचंय. प्रभू रामचंद्र म्हणून जन्माला आला, लंकाने रावणाला त्याला संपविलं. ते भारतीतच होतं. आणखी त्यानं काय केलं म्हटलं? काय माहिती आहे तर सांग. त्यानं बरंच काही केलं. हा ब्राह्मण होता ना? आता लक्षात ठेवा, त्यावेळी परशुराम हा ब्राह्मण होता, राम क्षत्रिय होता. आता पुन्हा येऊन टेपलं ते ब्राह्मणांवरच. मग ब्राह्मणांचं कामही काय झालं हे डोळ्यासमोर ठेवा आणि आता हळूहळू चला. अरे भविष्याच्या उदराची मुळात तुला किंवा मला कळले तर विश्वाचा चित्रपट तेव्हाच बदलला असता. आता काय होणार याचा विचार मी करत नाही. माझा सामर्थ्य होतं म्हणून तुमचा मी वर्णन केला. वास्तविक आहे तुमचा वय हे अश्वाबरोबर खेळण्याचं नव्हे. हे तुमचं वय हे लहान मुलांबरोबर खेळण्याचे. आता सामोपचारानं अश्वाला स्वाधीन करा. अरे लहान मुलाबरोबर कुणी खेळावं याचा विचार तू कर. तुझ्या आणि माझ्या वयाचा विचार कर. अरे लहान मुला खेळण्याचा वय तुझं. म्हणजे तुम्ही म्हणता लहान मुलांबरोबर मी खेळला पाहिजे. मग मी जातिवंताची औलाद आहे. जातिवंत होय. कशाला? अरे जातिवंत काची औलाद म्हणून सांगू नको. तो जर का औलादीसाठी तू झटला असता तर मला सांग करणं तुझा भाग ना. होय. अरे ज्याला पुत्र राखेला म्हणून ज्याला हिरविलं त्या मानव पवनासाठी ज्याला कौरव वंशाधरीला मरणाचा झाला तो कौरवांचा लढला तो भाग कुठं आणि तू कुठं. म्हणजे माझा बाप कौरवांसाठी झटला, मी कौरवांसाठी झटावं आपलं मत. खरंच बापाच्या स्वाभिमानासाठी. आता गौरव आहे कुठे? सगळे मेले. राहिला प्रश्न, मी पांडवांसाठी का झटतो? मी मागाच म्हणालोय, मी ज्यानं माझ्यावर उपकार केले त्याच्या बाबतीत झटतंय माझं तत्व. आता राहिला प्रश्न, मी पांडवांच्या बाजूने का माझा काका यांनी नाश. मी थोडक्यात सांगेन, जास्त बोलायची मला सवय नाही. त्याच्यासाठी थोडक्यात सांगेन, विस्तार नंतर केव्हा तरी, कारण वेळ कमी आहे. अर्थात
रक्षण केलं तिचे उपकार आमच्यावर नाहीत का? सावळ, अरे पण तू जर का खरोखर योग्य असतास, तू जर का बापाच्या सोडण्यासाठी असतास तर आईवर सोडलेला वाण तू परतवला असतास. पण तेवढी हिंमत तेवढी कुवत तुझ्यात नाही. पण राजा जरा थांबा. कुवतीचा प्रश्न तुम्ही काढला पण त्यावेळी मी माझ्या मातेच्या उदरात होतो मात्र एवढं विसरू नका. आणि मातेच्या उदरात होतात. अरे भावा अभिमन्यू, मातेच्या उदरात सारा चक्रीवाचा वेळ कसा करावा हे ज्ञान घेतलं. मग त्या जर का ज्ञान तुलाही नव्हतं, पण तुझ्या मातेत तुझ्या बापाचा घात ज्या जबाबदारी पालकानं केला त्याला तुझ्या आईच्या घातासाठी राजा अभिमन्यू म्हणे उदरात ज्ञान शिकला. त्यानं बाण हातात धरला नव्हता उदरातून. जर का तशी संधी मिळाली असल्याने हात बाहेर आला असता जरूर बाण धरला असता. राहता राहिला प्रश्न मी उपकार कुणावर केले मी निरुत्तर राहणार. माझ्या काकाचा स्वाभिमान मला आणि काकासाठीच मी चाललोय. मी कुणावर उपकार केले तर माझे जावई माझे श्वसूर कोण यमनाश्व यांचं माझं युद्ध झालं. त्या युद्धात माझे सासरे मूर्छावस्थेत पडले होते. मी प्रतिस्पर्धीला का होतो पण त्यावेळी ते माझे सासरे झाले नव्हते. त्यावेळी मी काय केलं उपकार त्यांच्यावर केले आणि त्यांना मूर्छावस्थेतून बाहेर काढण्यासाठी पाणी भरविलं. तोंडाला पाणी लावलं. अर्थात ते पाणी लावलं म्हणून ते जिवंत राहिले आणि त्याच्यामुळे हे उपकार मी त्यांच्या बाबतीत केले. अरे ज्यांच्या जे पाहुणे झाले ते तुझ्या सासऱ्याला पाणी तू मारलं. पण अरे ज्या बापाला तुझ्या मित्राच्या स्वाभिमानासाठी स्वतःचा देवाला किती केला देव विसर्जनाला तुला शिकवायचं बापाच्या चालण्याला कंचनाचा राग लावणारा मी कंचनाचा राग लावेन किंवा नाही तो माझा घरगुती संबंध आहे. त्या तुम्ही हस्तक्षेप करू नये. राहता राहिला प्रश्न मी माझ्या सासऱ्याला पाणी पाजलोय आता तुम्हाला पाणी लावल्याशिवाय सोडणार नाही.